सो पूर्णपणे स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. आपले डोळे बंद. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, एक दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. संपूर्ण शरीरामध्ये ही दिव्य ऊर्जा हळूहळू हलकेपणा आणत आहे. पूर्णपणे रिलॅक्स युअरसेल्फ and completely relax. प्रत्येक श्वास घेताना दिव्य ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आता पसरत आहे आणि श्वास सोडताना सर्व ताण, सर्व भीती, सर्व नकारात्मकता आणि सर्व अडथळे हे आता बाहेर पडत आहेत, बाहेर जात आहेत. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. श्वासाबरोबर एक सुंदर असा पांढरा, अतिशय पांढरा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरामध्ये चालला आहे आणि पूर्ण स्पाइनला क्लिअर करत आहे, क्लॅन्स करत आहे, शिफ्ट करत आहे. आता मनामध्ये प्रार्थना करा. ओम श्री गणेशाय नमः. हे गणराया, हे श्री गणेशा, तुझी दिव्य उपस्थिती माझ्या मनात, हृदयात आणि जीवनात आहे. मी तुला आवाहन करते. हे गणराया, ज्या सर्व दुष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती ज्या माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी चांगल्या नाही आहेत, त्या सर्व शक्ती तुझ्या दिव्य प्रकाशामध्ये आता रिलीज होत आहेत. हे गणराया, तुझा आशीर्वाद या सुंदर जीवात्म्याबरोबर, परमात्म्याबरोबर आहेत आणि आता तुझ्यातच मी विलीन झालेलो आहे. आपले डोळे बंद आणि एक दिव्य ऊर्जेचा प्रकाश आपल्या क्राउन चक्रामधनं, सहस्त्रारामधनं पूर्ण शरीरामध्ये आता पसरत आहे. ही ऊर्जा, हा प्रकाश भगवान श्री गणेशाकडून आपल्याकडे येत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे आपल्या थर्ड आय चक्रामधनं, आपल्या आजना चक्रामधनं हा श्वास बाहेर येतो आहे.
आणि जसा हा प्रकाश आपल्या थर्ड आय चक्रामधनं बाहेर आला, त्याच पद्धतीमध्ये visualize, imagine that you are standing in front of beautiful temple. एका सुंदर सुवर्ण मंदिरासमोर आपण आता आहोत. मंदिराचे दरवाजे कदाचित तुमच्यासाठी उघडे असतील आणि जर ते नसतील तर हळुवारपणे मंदिरामध्ये आता प्रवेश करा. सुंदर असा गुलाबाचा वास सर्वत्र पसरलेला आहे. तेजोमय मंदिरामध्ये हळूहळू जसं आपण आत चाललो आहोत गाभाऱ्यामध्ये, कमळाच्या सिंहासनावर विराजमान असलेले श्री गणेशा आपले गणपती बाप्पा बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर प्रेमळ हास्य आहे. त्याच्या भोवती लाल आणि सुवर्ण प्रकाशाचे तेजोवलय आहे. हळुवारपणे पूर्णपणे मनातील सर्व शंका कुशंका आपण बाहेर ठेवून या पवित्र स्थानामध्ये, या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. मनातील सर्व जाळी जळमट जणू काही हा आपल्या आत्म्याचा एक नवीन प्रवास आहे. सर्व नकारात्मक ऊर्जांना या गाभाऱ्याच्या बाहेर आपण झटकून टाकलेला आहे, रिलीज केलेला आहे आणि आता या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. गणपती बाप्पांच्या समोर एक लाल वस्त्र आसन ठेवलेलं आहे. त्या आसनावर बसण्याआधी आपण गणपतीची मानस पूजा करणार आहोत, भगवंताची पूजा करणार आहोत. Visualize that तुम्ही देवाला कुंकू अर्पण केलेला आहे. फुलांच्या माळांनी पूर्ण सजावट केलेली आहे. बाप्पाचं लाडकं फूल जास्वंद हे भगवंताच्या चरणी आपण अर्पण करत आहोत. बाजूला होणारा घंटानाद हा आपल्याला अजून आणि अजून डीप रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन्स मध्ये नेत आहे. आता हळुवारपणे आपल्या स्थानावर बसा. हे भगवंता, हे इष्ट देवता, भगवान श्री गणेशा, मी तुझे आवाहन करतो की ज्या पद्धतीने मी ह्या मंत्राचा उच्चार करत राहीन त्या पद्धतीने प्रत्येक चक्रामध्ये मला तुझेच स्वरूप दिसणार आहे. हे भगवान महागणपती,
मूलाधाराचा अधिपती आहेस आणि ही ऊर्जा मला तुझ्याकडूनच मिळत आहे आणि तू आणि मी आज आपण एकरूप होत आहोत. मला तुझ्यामध्ये सामावून घे. हळुवारपणे आपण आता मंत्र चॅन्टिंग चालू करणार आहोत. आपल्या मूलाधारामध्ये आपलं लक्ष असावं. आपलं रूट चक्रा, बेस ऑफ द स्पाइन. जणू भगवंताचा प्रकाश गणपतीच्या हातातून आपल्या रूट चक्राला ऍक्टिव्हेट करत आहे. एक सुंदर असा दिव्य ऊर्जेचा स्रोत आता आपल्या रूट चक्रामध्ये तुम्हाला जाणवायला लागलेला आहे. गणपतये नमः. ओम गं 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 गणपतये नमः. हा मंत्र आता मनामध्ये चालू राहू देत. ओम गं गणपतये नमः. मूलाधार चक्र, जिथे गणपतीचं तेजस्वी स्वरूप आणि रूप आता प्रकाशित होत आहे. एक सुंदर दिव्य ऊर्जा रूट चक्राला आता एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी जाणवत आहे. मनातल्या प्रत्येक मंत्राच्या स्पंदनाबरोबर गणरायाच्या हृदयातून सुवर्ण प्रकाश तुमच्या हृदयापर्यंत उतरतो आहे. हा
प्रकाश तुमच्या आयुष्यातील सर्व भीती, नकारात्मकता, अडथळे, सर्व रोग, व्याधी पूर्णपणे नष्ट करत आहे, दूर करत आहे. ओम गं गणपतये नमः. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. तूच ही दिव्य ऊर्जा आणि तूच प्रकाश. तूच आहेस क्रिएटर, प्रिझर्वर आणि डिस्ट्रॉयर. सच्चित आनंद आणि तुझ्यातून येणारी ही दिव्य शक्ती ह्या संपूर्ण माझ्या शरीराने, मनाने, आत्म्याने पूर्णपणे स्वीकारलेली आहे. तुला शरण आलेली आहे. त्यामुळे तू आणि मी वेगळा नव्हे. प्रत्येक श्वासाबरोबर आपण गणेशाबरोबर अजून आणि अजून एकरूप होत आहोत. आता मी आणि तू हे गणेशा, आपण चिन्मय आहोत. अहम ब्रह्मास्मी. आनंद, ब्रह्म, ज्ञानी आपण आहोत. तुझे हे अद्वितीय रूप आणि ह्या रूपामध्ये मी एकरूप झालेलो आहोत. मी आणि तूच ह्या जगाचा आदी, अंत, निर्माता, सर्व शक्तींना Only 29 rupees. आपण आता शरण गेलेलो आहोत. मीच आदी, मीच अनंत, मीच काय तो सच्चिदानंद. मीच जल, मीच जमीन, मीच आकाश आणि मीच तो वायू. तुझ्या या दिव्य कॉन्शियसनेस बरोबर सर्व दिशांना आता मीही व्यापलेलो आहे.
हे गणेशा, तू सर्वांच्या मनोकामना पूर्ती करतोस आणि आता हीच शक्ती माझ्या हृदयात, माझ्या मनात, माझ्या आत्म्यात आता तू मला दिलेली आहेस. आपल्या प्रत्येक स्थानामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ही ऊर्जा आता सर्वत्र पसरलेली आहे. एखादी इच्छा, त्या इच्छेला भगवंताचे आता आशीर्वाद मिळालेले आहेत. ती पूर्ण झालेली आहे. जणू काही भगवंत त्याची सोंड तुमच्या थर्ड आयला कनेक्ट करत आहे आणि त्या स्पर्शातून एक तेजस्वी सुवर्ण प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. ओम गं गणपतये नमः. नवीन बंद झालेले मार्ग आता उघडत आहेत. सर्व अडथळे वितळून जात आहेत, रिलीज होत आहेत. मनातील सर्व गोंधळाचं रूपांतर आता फक्त आणि फक्त स्पष्टतेमध्ये आलेलं आहे. भीतींचं रूपांतरण आता आत्मविश्वासामध्ये झालेलं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या जीवनातील सर्व विघ्न दूर होत आहेत आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या सर्वोच्च हितासाठी सर्व गोष्टी सहजपणे माझ्या आयुष्यात प्रगट होत आहेत. कारण तू आणि मी, आपण एक रूप आहोत. आता श्री गणेश तुमच्या डोक्यावर आशीर्वाद दादाचा हात ठेवत आहेत. आणि त्याची कृपा, तो दिव्य सुवर्ण प्रकाश एखाद्या वलयांप्रमाणे, स्पायरल प्रमाणे पूर्ण शरीरातल्या डीएनएस, एनर्जेटिक डीएनएस प्रत्येक पेशींमध्ये आता पसरलेला आहे, अब्सॉर्ब होत आहे. त्याला अब्सॉर्ब होऊ द्या. काही क्षण हा आशीर्वाद अनुभवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
माझ्या जीवनामध्ये आता फक्त आणि फक्त बुद्धी, यश, समृद्धी, योग्य मार्गदर्शन मला मिळत आहे आणि त्याचा मी पूर्णपणे स्वीकार केलेला आहे. आता गणेशाच्या चरणाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. आणि हळुवारपणे आपल्या डोकं तिथनं बाहेर काढायचं आहे. अतिशय आणि अतिशय शांतपणे पुन्हा श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. एक दीर्घ श्वास आत, एक दीर्घ श्वास बाहेर. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत आणि दीर्घ श्वास बाहेर. हळुवारपणे आता आपण या सुवर्ण मंदिरातून बाहेर येतो आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या थर्ड आय मार्फत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहोत. सुवर्ण प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये आता आहे आणि या सुवर्ण प्रकाशाबरोबरच एक दिव्य ऊर्जेचं वलय आपल्या आजूबाजूला आता क्रिएट झालेलं आहे, तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत घ्या, हळुवारपणे श्वास बाहेर. हे सर्व दिव्य ऊर्जा आणि दिव्य शक्ती, ऑल द इनविजिबल अँड विजिबल हेल्पर्स, सर्व हीलिंग एंजल्स, सर्व गुरुतत्व आणि माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, महाअवतार बाबाजी, या सर्वांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला या मार्गावर आणलं आहेत आणि तिथे कायम मार्गदर्शन करत राहा. या सुंदर प्रकाशाचा आणि ऊर्जेचा आता आपल्या डीएनए आणि एनर्जेटिक डीएनए मध्ये झालेला बदल शरीरामध्ये जाणवायला लागलेला आहे. हळुवारपणे आपले हात स्ट्रेच करायचे आहेत. आपलं डोकं राईट लेफ्ट पाठीला जर थोडासा स्ट्रेच वाटत असेल तर हळुवारपणे बसल्या जागीच पाठ हलकीशी स्ट्रेच करायची आहे. हातांवर हात चोळायचे आहेत. आपल्या डोळ्यांवर हात ठेवायचे आहेत आणि ही ऊर्जा आता आपल्या डोळ्यांना आपण देत आहोत. पुन्हा एकदा हात चोळायचे आहेत. ही ऊर्जा आता आपण हृदयाला देत आहोत.
पुन्हा एकदा आपले हात एकमेकांवर सोडायचे आहेत. तीच ऊर्जा आपण पूर्ण आपला स्टमक, सोलर प्लेक्सस, नेव्हल इथे आपण ही ऊर्जा देत आहोत. पुन्हा आपण आपले हात एकमेकांना सोडायचे आहेत. आपल्या मांडीवर, आपल्या जांघेवर हे आपले हात ठेवायचे आहेत आणि तिथून ही ऊर्जा आपल्या सॅक्रल चक्रा आणि मूलाधार चक्राला चाललेली आहे. तिथून आपण ही ऊर्जा त्याला देत आहोत. आता संपूर्ण शरीरापासून, आपल्या डोक्यापासून ते आपल्या मूलाधार चक्रापर्यंत एक सुंदर अशी चक्र वलय आपल्या शरीरावर तयार झालेली आहेत. त्याचा आपण पूर्णपणे स्वीकार करत आहोत, धन्यवाद देत आहोत. आणि हळुवारपणे आता डोळे उघडायचे आहेत. श्री गणेशाचं ध्यान करायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद असेच आपल्या बरोबर राहू देत असं त्यांना आवाहन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. थँक यू सो मच ऑल फॉर जॉइनिंग टुडेज मेडिटेशन. आणि भगवंताचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद असे आपल्या सगळ्यांबरोबर असेच राहू देत आणि असंच आपल्याला मार्गदर्शन मिळू देत, हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना. श्री स्वामी.